छात्रों की गुंज कार्यक्रमासाठी राहुल गांधी पुण्यात दाखल. थोड्याच वेळात तरुणाईशी साधणार संवाद. पुण्यातल्या SSPMS ग्राउंडवर कार्यक्रमाचं आयोजन. राहुल गांधींच्या छात्रों की गुंज कार्यक्रमावरून राजकारण तापलं. पैसे देऊन विद्यार्थी आणले जात असल्याचा भाजपचा आरोप. पेड कॅम्पेन राबवलं जात असल्याचाही टोला. तर फेक व्हिडिओ पसरवण्यात भाजपचा हातखंडा. सतेज पाटलांचा पलटवार. पुण्यात काँग्रेसनं ठरवून गोंधळ घातला. पुण्यातल्या राड्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आरोप. काँग्रेसच्या कार्यक्रमाला येण्यासाठी पैसे दिले. नवनाथ बन यांनी पुराव्यासह आरोप केल्याचंही विधान. राज्यातील अंगणवाडीत मुलांना निकृष्ट शालेय पोषण आहाराचा पुरवठा. झी24 तासच्या हाती पोषण आहाराच्या नमुन्याचा अहवाल. पोषण मुलांचं की ठेकेदारांचं, सवाल उपस्थित. मुख्यमंत्र्यांकडनं झी24 तासच्या बातमीची दखल. पोषण आहार टेंडर प्रकरणाची सखोल चौकशी करणार. दोषींवर कठोर कारवाईची ग्वाही. राष्ट्रवादीच्या बैठकीतली इनसाईड स्टोरी समोर. पक्षातील अंतर्गत वादावर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती. अंतर्गत वाद मिटवून लोकांसमोर जाऊ. बैठकीत राष्ट्रवादीच्या नेत्यांचा सूर. अब्दुल सत्तारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट. मराठा समाजावर अन्याय होणार नसल्याचं सत्तार यांचं विधान. सरकारनं न ऐकल्यास मुंबईला जाण्यावर जरांगे ठाम. साखर दरानं अचानक घेतलेली उसळी संशयास्पद. 20 ते 22,000 कोटींच्या काळ्या बाजाराची शक्यता. शेतकरी नेते राजू शेट्टींनी व्यक्त केला संशय. वाढलेल्या दराचा व्यापाऱ्यांना फायदा होणार असल्याचंही विधान. सोलापुरात कृषी उत्पन्न बाजार समिती कांद्याच्या दरात घसरण. कांद्याला 3,500 ते 4,000 रुपये प्रति क्विंटल दर. शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण. सोन्या चांदीच्या दरात पुन्हा वाढ. सोन्याच्या दरात 2,300 रुपयांची वाढ तर चांदीचा दर 2,56,500 रुपयांवर.